नमस्कार, मी विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. डी.वाय. पाटील साहेब गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून. महाराष्ट्रातले खूप मोठं व्यक्तिमत्व, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आणि मोठे एज्युकेशनिस्ट, आणि महाराष्ट्राला आपल्याला व्हेरी बिग मॅन. त्यांचं निधन झालं, पण त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या व्हिडिओची सुरुवात करतो आहे. आणि का त्यांची आठवण आली, म्हणजे जेव्हा ते गेले तेव्हा मी ट्विट केलंच होतं, पण परवा शुक्रवारी, मागच्या शुक्रवारी विकेंडला एक बातमी मी वाचली लोकमत पेपरमध्ये. त्यात यदू जोशी, प्रश्नांच्या शोधात निघालेल्या 30 तरुणांची गोष्ट, असं त्यांनी आर्टिकल लिहिलं होतं. या टायटल, या मथळ्याखालती त्यांनी हे लिहिलं होतं की काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिप या वाटचालीची प्रेरक कहाणी, असं त्यांनी तो एक आर्टिकल लिहिलं आहे. तर काय मी तुम्हाला इन शॉर्ट समजावून सांगतो. यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिप असा एक सतेज पाटलांनी कार्यक्रम सुरू केला. सतेज पाटील कोण? डी.वाय. पाटलांचं चिरंजीव, यांचे चिरंजीव, आणि माजी आपले राज्य गृहमंत्री काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कालावधीत. तर माझे मित्र, आम्ही म्हणजे ते त्यांचा डबा हा फार फेमस विषय असतो. अधिवेशनात प्रत्येक पत्रकाराला ते अगदी जवळ घेऊन जेवायला बसतात. आपुलकीने जोशी असेल तर मटण खालच, अशी त्यांची ती कृपा असते. पण अतिशय दिलदार वृत्तीचा नेता आहे सतेज पाटील, आणि माझे मित्र आहेत चांगले. इनफॅक्ट त्यांनी म्हणजे आमचा मध्ये संपर्क तुटला थोडासा, ते वेगळ्या याच्यात बिझी होते, आणि आपली भेट पण कमी झाली आमची, कारण ते सत्तेत पण नाही आहेत, आणि आता जस्ट कुठेतरी परत त्यांचं ते MLC झालेत आता. अँड मी म्हटलं चला ही बातमी काय जरा वाचूया. तर काय केलं आहे, सतेज पाटलांनी 30 मुलं निवडले वेगवेगळ्या. त्यांनी काहीतरी 1050 माझा ब्लॉगवर आपण ते पूर्ण वाचू शकाल डिटेलमध्ये. 1000 लोकांचे ॲप्लिकेशन आले. 30 त्यांनी म्हणाले मला 30 मुलं हवी आहेत, यंगस्टर्स, जे सगळ्या महाराष्ट्राचा पॉलिसीचा अभ्यास करतील. मग आपण नेहमी म्हणतो ना की अरे हा फंड कसा येतो, तुम्ही तो लोकमतचाही आर्टिकल वाचाल परवाचा, तुम्हाला लक्षात येईल काय आहे. तर ओव्हरऑल गव्हर्नमेंट कसं काम करतं, पैसे कसे येतात केंद्रातनं, मग ते पैसे, ती मदत शेतकऱ्यापर्यंत कशी पोचते, ओव्हरऑल सगळा गव्हर्नमेंटचा प्रोसेस या 30 मुलांना अभ्यास केला पाहिजे. या धोरणेतनं सतेज पाटलांनी हा उपक्रम सुरू केला, हातात घेतला. चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. आता ते 10,000 रुपये स्टायपेंड वगैरे, इंटरव्ह्यूज वगैरे घेतले. आता कोण इंटरव्ह्यू घेणारे होते, म्हणजे जे 1000 ॲप्लिकेशन आले त्यातनं 30 जणांना कसं सिलेक्ट झालं, कोणी इंटरव्ह्यू घेतला, ते सगळं काही लिहिलेलं नाही. बेस्ड ऑन दॅट हे आता असं आर्टिकलमध्ये लिहिलं आहे की हे 30 जणं यांनी नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनात काम केलं. त्यांना कोणीतरी मदत केली, त्यांनी सगळे ते प्रश्न कसे टाकायचे, आमदारांना मदत केली, लक्षवेधी काय असतं त्याचा अभ्यास केला. आय एम शुअर लायब्ररीमध्ये वगैरे जाऊन त्यांनी खूप अभ्यास केला. आणि आर्टिकलमध्ये असं लिहिलं आहे की या 30 नवीन पोरांनी आमदारांनासुद्धा मदत केली. अरे म्हटलं आता आमदारांना मदत करणं म्हणजे काय. मग मला लक्षात आलं, कुठेतरी एक तो आमचा एक अंडर सेक्रेटरी होते विधिमंडळाचे, सानप म्हणून, ते रिटायर झालेत. तर असं काही सांगण्यात आलं की सानपांनी खूप मदत केली इथे सतेज पाटलांना, या 30 पोरांना विधानभवन काय असतं, कसं प्रोसेस चालतो, सगळी एकंदर प्रोसिजर समजावून सांगण्यात खूप मदत केली. पण आता मला एक 2-3 जे जेन्युइन प्रश्न आहेत. आता हे 30 पोरं आता हे फेलोशिप प्रोग्राम वगैरे करतील, यांचं पुढचं भवितव्य काय? हे तिथेच राहणार आहेत का? हे नंतरचे जे काही ते आपले फ्युचर निवडतील, जे काही त्यांचा कोर्स वगैरे करतील, आता यंगस्टर्स आहेत, ते 20-20, 25-25 वर्षाचे पोरं असतील, नंतर पुढचं त्यांचं भवितव्य काय? काँग्रेस त्यांना परत, अच्छा हा प्रोग्राम पहिले सतेज पाटलांनी स्वतःसाठी करवला होता की पक्षाच्यासाठी, काँग्रेस पक्षासाठी केला होता, हे मला अजून काही याच्यात समजलं नाही. पण मला असं, आणि असे व्हेरियस फेलोशिप, आणि याच्यात गुन्हा काहीच नाही बरं. सतेज पाटलांनी याच्यात, मी अजिबात त्यांच्यावर काही करप्शनचं वगैरे किंवा त्यांनी हे केलं ते केलं, आउट ऑफ द बुक्स जाऊन केलं, काहीही मी म्हणत नाही आहे. छानच का उपक्रम आहे. पण
आणि हा असाच उपक्रम जयंत पाटील करायचे राष्ट्रवादीचे, ते अजूनही करतात. म्हणजे मला असं सांगण्यात आलं आहे की जयंत पाटील जयंत पाटलांकडे अतिशय अप्रतिम टीम आहे, जे गेले वर्षोनवर्ष सगळं रिसर्च करणं, मग कंपॅरिझन करणं की अरे 2004मध्ये काय झालं होतं, मग 2026मध्ये देवेंद्र फडणवीस असे काय बोलत आहेत, म्हणजे ते फार सुंदर डिटेल सगळा तो सर्व त्यांच्याकडे टीम आहे जे स्टडी करतात. आणि जयंतरावांचे मुलंही दोघं खूप हुशार आणि कर्तबगार आहेत दोघंही. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला एकाचं राजवर्धनच नाव माहिती आहे, तर दोघंही फार राज पाटील आणि दुसरा मी विसरलो एनिवेज, पण दोघंही खूप हुशार आहेत आणि वडिलांना खूप छान मदत करतात. आणि जयंतराव स्वतः खूप शिक्षित आहेत, अमेरिकेतून अभ्यास करून आले. तर तुम्ही बघाल नेहमी जयंतराव जेव्हाही भाषण करतात तेव्हा त्यांचे आकडे त्यांच्याकडे हातात असतात. महाराष्ट्रात असे भाषण देणारे खूप कमी नेते असतात ज्यांच्याकडे आकडेवारी अतिशय परफेक्ट असतात. नाहीतरी 90% लोकांना PA लिहून देतात किंवा सेक्रेटरीज लिहून देतात किंवा काहीतरी असं थातूरमातूर उत्तर देत असतात. पण जयंतरावांचं का सांगतो मी, कारण तुम्ही जर मंत्रालयात फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल मंत्रालयात एक ऑपोजिशननी हे आपल्या गव्हर्नमेंटनी हे का केला, हा निर्णय का बरं घेतला, तर त्याच्याविरुद्ध जे पत्रव्यवहार असतो तो सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे जयंत पाटील करत असतात. डिटेल्ड क्वेश्चन्स विचारतात गव्हर्नमेंटला की तुम्ही हा निर्णय घेतला तर हा का घेतला, कोणत्या आधारावर घेतला, आधी असं झालं होतं तुम्ही ह्याच्यावर का नाही केलं, मग ते त्या मीटिंग लावतात. म्हणजे अतिशय अभ्यासपूर्वक असतं ते. तर मला असं वाटतं सतेज पाटलांनी तशीच आपली इमेज न्यायची असेल, नाहीतरी ते मला असं वाटतं ते सतत कंपॅरिझन, भाई जगतापशी कंपॅरिझन, मग मी आता ते MLC झाले तर मी लीडर ऑपोजिशन का नाही बदलो, कारण तिथे स्टेक क्लेम करणारे खूप जण आहेत. तर मला असं वाटतं सतेज पाटलांचं एकच धोरण असेल नेहमीसारखं की मी दुसऱ्यांची रेषा आता खोडणार नाही, मी माझी स्वतःची रेषा मोठी करेल, असं मला वाटतं आहे पर्सनली. तर मला असं आणि त्यासाठीच त्यांनी या सगळे असे की चला मी माझी लेवलवरती करतो, मी आता छान टीम तयार करतो. पण याच्यात एक आहे, याच्यात प्रॉब्लेम काहीच नाही आहे. प्रॉब्लेम फार छान आहे, उलट हे 30 पोरं आपल्याला मदत करतील. पण हे कोणत्या आफ्टर दे आर डन विथ दिस फेलोशिप नंतर काय, मग यांचा पगार वगैरे कोण देत आहे हे सगळं आता मला काही एवढं डिटेल माहीत नाही पडलं आहे. मग यांची आयडिओलॉजी काय असणार, कारण उद्या ते हे 30 जणं जे एवढं राजकारण शिकत आहेत, आता एवढे वर्ष शिकतील किंवा कामं करत आहेत मोठमोठ्या नेत्यांजवळ, आमदारांसमोर जर समजा जात असतील, कॉन्टॅक्टमध्ये राहत असतील, तर ते उद्याचे नक्कीच पत्रकार आहेत. त्यातले कोणी वकील बनतील, कोणी ॲक्टिव्हिस्ट बनेल, कोणी नेते होईल, कोणी IAS होईल, कोणी IPS होईल. मग आत्तापासूनच त्यांची आयडिओलॉजी काय असेल. कसं असतं, फर्स्ट ब्रेक देणारा किंवा पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नसतो. तर पहिला आय थिंक ह्या 30 जणांसाठी तर सतेज पाटील आता सध्या तर देवच असतील ना. तर ऑलरेडी सतेज पाटलांनी कसं करायला पाहिजे होतं माहिती आहे का, थोडं भाजप सरणीचे, थोडं राष्ट्रवादीचे, थोडं सेनेचे, असे थोडंसं त्या नेत्यांच्या मुलांना किंवा त्या माहिती असतं ना की हा साधारणतः राष्ट्रवादीचा इथे या गावात राष्ट्रवादीचे लोकच असतात, त्यातनं एक 3-4 पोरं निवडले पाहिजे होते, नागपूरचे 4-5 निवडले पाहिजे होते, मुंबईतनं 4-5 निवडले पाहिजे होते. असे मिक्स्ड आयडिओलॉजिकल पोरांचं ज्यांचे वडील असतात किंवा ज्यांना स्वतःला आवडतात, कोणी काही मनसेचे फॅन फॉलोअर्स असतील, असे एकंदर 30 मुलं असे तयार करायला पाहिजे होते. आता हे काय एकदमच वर्जिन माइंडवाले जे पोरं धरलेले आहेत, जे आता हे सगळं फेलोशिप करणार आहेत, त्यांचं नेक्स्ट आयडिओलॉजी आय थिंक दे विल बी काँग्रेस मेंटॅलिटीचे असतील. ते प्रॉब्लेम काहीच नाही आहे, म्हणजे काँग्रेस काही मला वाटत नाही त्यात काही प्रॉब्लेम असला पाहिजे कोणाला. एनिवेज, तर थोडासा हा एक मुद्दा होता. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं की उलट आता राष्ट्रवादी असतील, मनसे असतील, भाजप स्वतः असेल, हा छान उपक्रम घेतला आहे की अरे 30 आपले पोरं तयार करायचे, त्यांना विधानभवनात सोडून द्यायचं, मंत्रालयात सोडून द्यायचं, एकतर शिकायला मिळतं सिस्टम्स, पुढची पिढी तयार कशी होईल. नाहीतर आपले आजकालचे सगळ्या राजकारण्यांची नेक्स्ट जनरेशन बघितली, समजा जर एखाद्या नेत्याचा मुलगाच शंड निघाला, करप्ट निघाला, तो आधीच पॉवर आणि पैशामुळे पागल झालेला असतो, तर उलट त्याला तयार न करता जर असे 30 पोरांना तुम्ही सुरुवातीपासूनच ट्रेनिंग दिलं तर तुमच्याकडे चांगले मुलं तयार होतील, चांगली लिडरशिप तयार होईल. भाजपनी केलं पाहिजे. भाजपला आता जेनझीचा फार मोठा चॅलेंज आहे पुढे, तर भाजपनी असे काही पोरांना तयार केलं पाहिजे की जेनझीलाच तयार केलं पाहिजे आणि ते त्यांनी कसं काउंटर करायचं. शिवसेना असेल, एकनाथ शिंदेंनी काय केलं पाहिजे, तर असे मुलं दिले पाहिजे जे त्यांना
शिवसेनेत कडे बऱ्याच वर्ष आपल्या कॉर्पोरेशनची सत्ता असते, खूप ठिकाणी असते. तर अर्बन प्लॅनिंग कसं करता येईल अशा विषयांमध्ये पोरांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. मनसेला का मागे ठेवायचं? मनसेनी मराठी लँग्वेज, मायग्रेशन, बाहेरचे लोक आपल्याकडे येत आहेत, मराठी माणसांना कशी नोकरी मिळेल अशा 5 लोकांना तयार केलं पाहिजे. तर राष्ट्रवादीनी कोऑपरेटिव्ह बँक्स कशा सुरू झाल्या पाहिजे. मग असं सगळं ज्या ज्या पक्षाची जी पकड आहे ना, तिथे या मुलांना ट्रेन केलं पाहिजे. आणि खूप छान आहे. इट इज नॉट उपक्रम फार चांगला आहे हा, पण याला थोडंसं आय थिंक दे शुड गिव्ह इट मोर इलॅबरेट थोडंसं केलं पाहिजे. सगळ्या विचारसरणीच्या लोकांना बसवलं पाहिजे. आणि कारण काय होईल, ते एकच जर राहिलं ना, परत मग तो आता भाजपला कळलं नसेल कदाचित, किंवा काहीतरी माहीत नसेल त्यांना टेक्निकल, त्यांना लगेच लक्षात आलं तर ते तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकतात की अरे तुम्ही आमच्या इथे विधानभवनात कसं लोकांना आणता, कशी मदत केली झाली. कारण जनरली विधानभवनात देवेंद्र फडणवीसांनी आता रूल बनवला होता, राहुल नार्वेकरांनी की कोणतेही कार्यक्रम हाती घेतले जाणार नाही, म्हणजे इन द सेन्स असे उपक्रम. कारण खूप दलाल यायचे, भयंकर दलाल यायचे आपल्या विधानभवनात अधिवेशन. तर आता एंट्री मिळणं फारच कठीण आहे. तर त्यात हे 30 पोरं आता कसे करतील, मग त्यांचं पुढचं भवितव्य काय, हे सतेज पाटलांनी अजून थोडंसं छान कुठेतरी एखादा आर्टिकल लिहून किंवा ट्विटरवर त्यांच्या स्वतः येऊन त्यांनी त्यांची भूमिका समजावून सांगितली पाहिजे. रेस्ट बाकी काही नाही. बाकी राजकारण खूप जोरात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील परत जागे झाले आहेत. 29 तारखेला त्रास देणार आहेत सरकाराला. आणि लोक मला खूप विचारतात, अरे प्रसाद लाडला एवढं प्रेम कुठून? म्हणजे इकडे ते लोक वाईट बोलतात आणि प्रसाद लाड अगदी ट्रोल होत आहेत भयंकर, कारण ते सारखे जरांगे दादांना एवढा रिस्पेक्ट देत आहेत. म्हटलं कधी स्ट्रॅटेजी असेल प्रसाद लाडची. तसे प्रसाद लाड पण काही कमी नाही आहेत. म्हणजे न ते कोणाला घाबरतात, न ते कोणाला म्हणजे असं कोणाला उगीचच असं मस्का मारत नाही. त्यांना गरज नाही आहे, कारण अतिशय फायनान्शियली वेलसेट माणूस आहे. छान नेते आहेत, MLC आहेत, जवळ आहेत सत्तापक्षाच्या. सत्तापक्ष काय सगळ्यांच्याच जवळ आहेत प्रसाद लाड. तर ते का असे एवढे मस्का मारतायत जरांगे, नाही मलाही कळणं थोडं डिफिकल्ट आहे. पण काहीतरी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कारण या सगळ्या विषयात खूप केअरफुली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लक्ष घालतात. जिथे जरांगे नाव येतं, जरांगे पाटील नाव येतं, मराठा मोर्चा, मराठा आंदोलन जेव्हा नाव येतं, तेव्हा ते खूप केअरफुली सगळी स्ट्रॅटेजी असते. तर ते प्रसाद लाडची स्ट्रॅटेजी आहे की ते मुळातच जरांगे पाटलांना खूप एवढं प्रेम करतात की घाबरतात, हे सांगणं थोडं कठीण आहे सध्या. पण मी माहिती घेऊन लगेचच आपल्याकडे येतो. तोपर्यंत माझं चॅनल तुम्ही येत जा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.